फोर इराण वेदश्री टू शुभदा कुलकर्णी रवींद्र जोशी. थोडं थांबूया का? 5 मिनिट थांबूया. हा चालेल चालेल थांबू. चालेल चालेल. ठीक, 12 झाले म्हणजे बऱ्यापैकी नंबर आहे. तो सुसंध्या, सगळ्यांना नमस्कार. जय गुरु. जय गुरु. आजच्या रविवारमध्ये जय आपण गुरु. हा येस जय गुरु. आपण सुरुवात केली होती आणि काल जर प्रॅक्टिस केली नसेल तर कदाचित आपण काही विसरलो असोत. आपण एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊत 2-3 मिनिटांमध्ये. पहिल्या पाठामध्ये आपण काही शब्द शिकलो होतो. पत्रम, पुस्तकम, अक्षरम, एकम, जलम, दुग्धम, घृतम, मधुरम, स्वच्छम आणि 2 अव्यय शिकलो होतो. न म्हणजे नाही, मा म्हणजे नको आणि त्वम नावाचं एक सर्वनाम शिकलो होतो, त्याचा अर्थ तू. त्यानंतर 3 क्रियापद त्याच्या धातूसह आपण बघितले होते. पठ, पठ, लिख, लिख, पा, पिब. त्यापासून आपण 1 अक्षरी वाक्यापासून 4 अक्षरी वाक्यापर्यंत वाक्य केले होते. पठ, लिख, पिब, त्वम पठ, त्वम लिख, त्वम पिब, त्वम पत्रम पठ, त्वम पत्रम लिख, त्वम दुग्धम पिब, त्वम एकम पत्रम पठ, त्वम एकम पत्रम लिख, त्वम मधुरम दुग्धम पिब. मग या ठिकाणी गाळलेले शब्द वगैरे बघितले आपण त्या. परवा दिवशी सरांनी म्हणजे देवल सरांनी ग्रुपवर एक असं पुस्तक टाकलेलं आहे, वर्ड फाईल किंवा PDF असेल म्हणता. त्यामुळे त्यांनी पाठ 1 आणि पाठ 2 हा पूर्ण आणि त्याच्या खाली जसं हे प्रश्न आहेत तसे प्रश्न दिलेले आहेत. त्या ठिकाणी जागा सोडलेली आहे. तर सगळ्या विनंती आहे की आपल्या फावल्या वेळामध्ये अं, ते सोडवायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की ते प्रॅक्टिस पण होईल थोडीशी आणि काही आपल्याला इंडिपेंडेंट नाही करता आलं तर मग ह्या PDF ला रेफर करून आपण ते परत करेक्शन करू शकतो. दुसऱ्या पाठामध्ये आपण काही क्रियापदं बघितली. खेल, खेल, क्रू, कुरु, गम, गच्छ, आगम, आगच्छ म्हणजे ये, खाद, खाद, क्रीड, क्रीड, भू, भव. आणि काही शब्द बघितले आपण. तत्र, अत्र, कार्यम, अभ्यासः, व्यायामः, मोदकम, ओदनम, प्रतिदिनम, शीघ्रम, सत्वरम, गृहम, उद्यानम, भोजनम, अपि आणि च हे दोन्ही अव्यय आणि अलसह म्हणजे आळशी हा एक शब्द आपण बघितला होता, विशेषण. त्याप्रमाणे आपण मग अशी अनेक वाक्य बघितली होती बऱ्यापैकी. तत्र क्रीड,
त्वम अत्र खेल, म्हणजे मी म्हणतोय त्याच्यावर तुम्ही मनातल्या मनात म्हणा, म्हणजे प्रॅक्टिस होईल तेवढी. तत्र क्रीड त्वम अत्र खेल, कार्यम कुरु अलसः मा भव, आळशी होऊ नको. तत्रम शीघ्रम गच्छ, अत्र आगच्छ, प्रथमं व्यायामं कुरु, पश्चात् भोजनं कुरु, मोदकं खाद, ओदनम् अपि खाद, उद्यानं गच्छ, गृहं सत्वरम आगच्छ. मग आपण काही भाषांतर केली होती. तू जेवण कर, त्वम भोजनम कुरु, नंतर काम कर, पश्चात कार्यम कुरु, तू व्यायाम कर, त्वम व्यायामम कुरु, मागाहून लाडू खा, पश्चात मोदकम खाद, बगीच्यात जा, उद्यानम गच्छ, नंतर तेथे खेळ, पश्चात तत्र खेल किंवा क्रीड, येथे ये, अत्र आगच्छ, घरी जाऊ नको, गृहम मा आगच्छ, काम लवकर कर, कार्यम शीघ्रम किंवा सत्वरम करू, तेथे जाऊ नको, तत्र मा आगच्छ, येथे येऊ नको, अत्र मा आगच्छ, मागाहून घरी जा, पश्चात गृहम गच्छ, बागेत जाऊ नको, उद्यानम मा गच्छ, जेवण लवकर कर, शीघ्रम भोजनम करू, लाडू आणि भात खा, मोदकम ओदनम च खाद. काम सुद्धा कर, कार्यम अपि कुरु, व्यायाम व अभ्यास सुद्धा कर, व्यायाम च अभ्यासम अपि कुरु, पत्र लिही आणि पुस्तक वाच, पत्रम लिख च पुस्तकम पठ, लाडू खा आणि दूध पी, मोदकम खाद च दुग्धम पिब, स्वच्छ अक्षर लिही, स्वच्छम अक्षरम लिख. मला वाटतं इथपर्यंत आपण केलं होतं. सर एक मिनिट हो बोला. बोलू का? हो बोला बोला. 19 नंबर जे आहे ना, लाडू खा आणि दूध पी, तर हा, मोदकम खादच दुग्धम पिब ना. आता इथे दोन्हीही चालू शकतं. अच्छा. मोदकम ओदनम च खाद, मोदकम च ओके. ओदनम खाद. पण हो नॉर्मली ठीक. संस्कृतमध्ये काय करतात की जेव्हा दोन हा ऑप्शन्स असतात त्यांना जोडायचं असतं उभयान्वयी अव्यय च आणि, हा तेव्हा च हा हे आपण मराठीमध्ये जसं सेंटरला घेतो त्याच्याऐवजी हा. दोन शब्दांनंतर ते घेतलं जातं. मोदकम बर ओदनम च खाद. तुम्ही बर. 19 आय म्हणालात थिंक ना? 19. हा 19 हे ना. 19 मला वाटतं ना. मोदकम च खाद, ओके, मोदकम खाद च दुग्धम पिब. इथे आपण असं जरी केलं मोदकम खाद दुग्धम पिब च, तरी पण चालू शकतं. बर. आता इथे अशा प्रकारचे आपण मागे केलं होतं तसं भात माठ सुरुवात केली आपण याला ना, भात नको खाद, ओदनम मा ते केलं खाद. हा, नाही, हे नाही सुरू केलं. नाही केलं का? केलं बरं. नव्हतं होतं. झालं नाही, का? हे केलं अच्छा. हे. हा, सर जेवण केलं मला जेवण वाटतं नको हे करू, आपण. भोजनम मा करू, हे केलं होतं त्यावेळेला. हो तेथे केलं लवकर होतं. गच्छ, तत्र शीघ्रम गच्छ, हो. काम लवकर कुरु, कार्यम शीघ्रम कुरु, कार्यम सत्वरम सत्वरम. कुरु, भोजन लवकर नको करू, भोजनम शीघ्रम मा करू, घरी सुद्धा गच्छ. आता इथून पुढे घेऊ आपण. आता सुरुवातीला शुभदा कुलकर्णी. शुभदा कुलकर्णी अनम्यूट करा. हा हा, हा सर. घरी सुद्धा गृहम गच्छ. हा हा, गृहम अपि गच्छ. व्हेरी गुड. काही दिवसांनी क्लास घ्यायला बरेच लोक होतील मला वाटतं. पुढे रवींद्र जोशी. तेथे नको खाद. ते तत्र तेथे तत्र नकोला तत्र मा खाद. मा खाद, मा खाद, तत्र मा खाद. या कोलेकर साहेब, तू सुद्धा त्वम खेळ. हा, त्वम त्वम अपि खेल. तोम अपी खेळ. येथे नको आगच्छ, सीमा रत्नपारखी.
तत्र मा आगच्छ. यहाँ मत आगच्छ. हो ना, याला संस्कृतमध्ये का तुम्ही काय केलं? अत्र मा आगच्छ. अत्र केलं का हा. तत्र केलं? तत्र केलं सर. नाही, अत्र. तत्र म्हणजे तिथे. अत्र अत्र आहे. अत्र. अत्र पाहिजे ना. अत्र म्हणजे इथे. तत्र म्हणजे तिथे. अ आणि हा, त मी तत्रच मराठी. लिहिलंय सर. अत्र तत्र मा म्हणजे आगच्छ. ओके, इथे येऊ नको. आता इथे उलट त्याच्या. हम्म. तत्र सत्वरम गच्छ. वेदश्री. तत्र शीघ्रं गच्छ. ओके, गुड. थोडा चेंज केलं तू. तुझ्याकडे उत्तर आहेत का? नो सर. नाही ना. व्हेरी गुड. मानलं पाहिजे. Thank इरा. you. स्वच्छम. सर पाणीला काय म्हणतात? जलम. हा, स्वच्छम जलम पिब. व्हेरी गुड. एसके. एसके कोण आहे? नाव काय त्याचं? नाव बदलून घ्या आपलं. नाव ऍक्च्युअली टाकून द्या. हाँ गोड दूध पी मधुरम दुग्धम पिब. हा, आपलं नाव काय मॅडम? स्नेहल. स्नेह. तुम्हाला तिथे नाव बदलता येतं जेव्हा कराल त्यावेळेला. मधुरम अच्छा. दुग्धम पिब. पत्र त्वरित पठ. सुरेखा ऍड ना कोकजे. सुरेखा कोकजे आहेत का? मंगला मुळे. अनम्यूट करा प्लीज. जयमाला अय्यर. काय झालं? पत्रम शीघ्र हॅलो हा, बोला बोला. हा पत्रम शीघ्रम पठ. पत्रम शीघ्रम पठ. पत्रम त्वरितम पठ. सत्वरम पठ. पुढे कोण आहे आता? मंगला मुळे मॅडम आहेत का? अजून नाही अनम्यूट केली तुम्ही. कल्पना पत्रम. उबाळे. सोपं आहे एकदम. हा सर पत्रम लिख. पत्रम लिख. डेल कोण आहे? डेल. डेल फोन कुणाचा आहे? स्मिता इंगळे. हा, वैशाली. वैशाली. हा हा, 15वं. पुस्तक पुस्तकम अपि पठ. पुस्तकम अपि पठ. व्हेरी गुड. अशा रीतीने हा पाठ, दुसरा पाठ संपलेला आहे. दुसऱ्या पाठावरती अजून काही आहेत का कोणाला शंका? न समजलेलं? सर मला हो सर मला एक विचारायचं होतं. हो, शीघ्रमच वापरायला पाहिजे की सत्वरम वापरलं तरी चालेल? चालतं. दोन्ही, काही फरक नाही त्यामध्ये. हा, कारण ना मी ते प्रिंटआउट काढून आणलं आणि मी सगळं सॉल्व्ह करून ठेवलं होतं. तर मी हा, सगळीकडे सत्वरम सत्वरम लिहिलंय पेन्सिलने. चालतं. हो म्हणून मी विचारलं. हो 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 ओके, थँक्यू सर. अजून एक विचारायचं होतं. हो. एक घृतमचं एक आहे. घृतमला काहीतरी विशेषण लावून लिहायचं होतं. तर दुधाला कसं आपण मधुरम म्हणतो ना, तसं ह्याला काय म्हणणार? तुपाला काय म्हणणार आपण? तुपाला विशेषण मराठीमध्ये काय म्हणणार आपण त्याला? साजूक तूप म्हणतो. अजून काय? साजूक. साजूक ना. शुद्धमच म्हणू आपण त्याला. हा, शुद्धम म्हणू. हा, चालेल शुद्धम. चालेल. ठीक आहे, तेवढंच विचारायचं. नमस्कार सर, मी बोलू का? हो, बोला मॅडम. आमचं नाव राहिलंय हो, आमचं तुमचं राहिलं ना रत्नप्रभा. रत्नप्रभा पोहेकर. ते काल काय मला उघडता नाही आलं, त्याच्यामुळे माझं राहून गेलं. नाही, नो प्रॉब्लेम. तसं काय. हो ना. आडनाव काय आपलं मॅडम? माझं रत्नप्रभा पोहेकर. हे करायचं. हा, हे काय आता नावं लिहून घेतोय म्हणजे काय होतं ते लक्षात हे होतं, लक्षात. हा, समोर म्हणजे राहतं. समोर येतं ते, पण तो हो. स्क्रीन मूव्ह होतो ना तो सारखा, मग ते मागे पुढे हो, होऊन बरोबर. जातं. पोहेकर मॅडम, तुम्ही वाचा आता. हे नवीन शब्द हे तिसऱ्या
तिसऱ्या पाठातले शब्द आहेत हे. हा किम हा काय कोण क्या हिंदी व्हॉट व्हॉट. किम हा शब्द आहे तो काय म्हणण्याकरता किम वापरला जाईल. पुढे कोण आहे? हा पुन्हा पुन्हा हा. मागून फिर. ओके. पुन्हा जसं आपण पुन्हा म्हणतो हे पण सुद्धा पुन्हाच आहे थोडस पुन्हा हा पुन्हा सारखं. आता हो. गिरीश देशपांडे. इदानीम या वेळेला आता समय जेव्हा आपण आता म्हणतो आता तर आता करता इदानीम आता या क्षणी आणि त्याच्या पुढे तदानीम 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 त्यावेळेस तदानीम त्यावेळेला. इदानीम म्हणजे आता तदानीम म्हणजे त्यावेळेला. ची कोड काय आहे नक्की संधी कशाची? इदानीम तदानीम फोडाला पण नंतर जाऊ ना फोडा करता त्यात कसा बनला शब्द. ओके आज फक्त आपण शब्दांची ओळख करून घेतोय त्यामुळे जे आहे जसं आहे तसं आपण बघूयात. नंतर मग ते धातू तसा कसा विकसित होतो ते नंतर बघूया आपण. ठीक आहे. अश्विनी ताई सगळ्यात सोपं आहे तुम्हाला 5वं. आहात का खाली? हो हो आहे आहे. हा. सत्यम सत्य सच ट्रूथ किंवा Truth. ट्रू. पुढचं आहे वाचा. दुर्बल हा दुर्बल कमजोर कमजोर किंवा वीक. वीक. दुर्बल दुर्बल पुनः. आता पुढे कोण आहे? सीमा रत्न पारखी. उपरी उपरी. ऑन ऑन अबाव वर उपर. जसं आपण हिंदीमध्ये उपर म्हणतो संस्कृत मधून आलेलं ते उपरी पासून आलंय. उपरी उपरी. आणि यानम यानम म्हणजे गाडी. यानम आपण यानम यान म्हणजे गाडी. मराठीमध्ये यान म्हणतो ते संस्कृत मधून आलेलं आहे यानम पासून. यानम. जयमाला ताई पुढे. जयमाला अय्यर. हा पुरस्तात पुरस्तात समोर सामने बिफोर फ्रंट फोर्थ. समोर होतं पुरस्तात आणि 10वं वाचा. अधस्तात. अधस्तात खाली नीचे डाऊन बिलो डाऊनवर्ड. हे 2 शब्द पुरस्तात समोर अधस्तात खाली. उपरी म्हणजे वर, पुरस्तात म्हणजे समोर, अधस्तात म्हणजे खाली. हे सगळ्यात सोपं आहे. सूर्य सूर्य. आता इथे आपण 11 शब्द बघितले. किम किमच्या या ठिकाणी 2 प्रकारे वापरतात काय आणि कोण या अर्थाने. पुन्हा पुन्हा. इदानीम आत्ता या वेळेला. तदानीम तेव्हा त्या वेळेला. सत्यम सत्य. दुर्बल दुर्बल. उपरी वर. यानम म्हणजे कोणतीही गाडी. पुरस्तात समोर, अधस्तात खाली आणि सूर्य सूर्य. हे 11 शब्द बघितले. आता आपण काही क्रियापद बघूयात. नवीन कोण आलेत आता? एक आहे रिअलमी. रिअलमी कोण आहे? RMX 5003 का 5005? 5003 नुसता फोन नंबर आहे. नाही. सोनाली सुळे. सोनाली सुळे मॅडम नाही का? संपलंय होतं की ते. कोलेकर साहेब. मी सांगू का सर? रक्षण कर रक्षा कर. एक मिनिट. प्रोटेक्ट. रक्षण कर प्रोटेक्ट. आणि दुसरं धाव. रक्षा कर धाव आणि धाव दौड. आता कोण बोलला? मी बोलू का? मी कल्याणी. अरे तुम्ही राहायलाच म्हणता नाही का? ओके. आहे का? ओके बोला. दुसरं धाव दौड रन. ओके. पुढे पुढचं वाचा. वद बोल स्पीक. निर्णय घेऊन जा नीट ले जा
टेक अवे. ठीक आहे. नी हा धातू आहे आणि नी धातूपासून नय नावाचं क्रियापद झालेलं आहे. त्याचा अर्थ घेऊन जा. आणि त्याच्या उलट जसं आपण ते गच्छ आगच्छ बघितलं ना, तसंच नी नय सारखं आ आणि नी मिळून आणय, घेऊन जा, घेऊन ये. म्हणजे नयला जर उपसर्ग लागला आणय, आणि त्याचा अर्थ घेऊन जा, घेऊन ये. पुढे कोण आहे आता? आणयवरूनच आणणे आणणे, आणणे. हो, येस. मराठी. याच्या हो, आणि हे नय पासूनच ने झालंय. हा. आणि इथे आणायचं, आण घेऊन ये नंतर झालं, आण हे झालं. म्हणजे बऱ्याच शब्दांचं जे सहज मिळतं जुळतं आहे. आता पुढचं बघा, म्हणजे नृत्य. हे सरळच आहे, संस्कृत मधलंच आहे. नाच. चल, हे मराठीमध्ये चाल म्हणतो आपण, चल म्हणतो. इथे त्यांचं च म्हणलं जातं. इथे चल. पुढे कोण आहे आता? कल्पना उबाळे. पुढचं घ्या, आठवं. स्था म्हणजे तिष्ठ, थांब, उभा राहा, ठहर, स्टॉप, स्टँड. म्हणजे त्या एखाद्या ठिकाणी थांबण्याबद्दल असेल काही तर त्याचा धातू आहे स्था. स्थापन करणे आपण म्हणतो त्या ठिकाणी. एखादे स्था हा धातू आहे, त्यापासून तिष्ठ नावाचं क्रियापद तयार झालं. तिष्ठ म्हणजे त्या ठिकाणी थांबणे. असं उत्तिष्ठ म्हटलं जातं, उभा राहा. हे तिष्ठात उभा राहिला. हा. पण ते डबल वापरतो ऍक्च्युली. तिष्ठात पण म्हणतो आणि उभा राहिलाय पण म्हणतो. हो. नॉर्मली थांब म्हणजे हा तसाही होतं. त्या ठिकाणी चाललेल्या माणसाला थांब म्हणलं तरी तिष्ठ, आणि बसलेल्या माणसाला उभा राहा म्हणत तरी तिष्ठ किंवा उत्तिष्ठ. आता पुढे कोण आहे? स्मिता इंगळे. हा सर. दृश्य नाही, पश्य, पहा. दृश्य, पश्य, पहा, देख, सी, लुक. आता याचा धातू दृश्य आहे, पण त्याचं क्रियापद बनतंय पश्य. असं खूप ठिकाणी संस्कृतमध्ये आहे की त्याचा धातू खूप वेगळा असतो आणि त्यापासून बनणारं क्रियापद किंवा नाम हे खूप वेगळं असतं. जसं स्थापासून तिष्ठ झालं. आता हे कसं डेव्हलप झालं हे सांगणं अवघड आहे, कारण ते झालं प्रोसेसमध्ये केव्हा तरी झालं. ते दृश्य ह्याच्यापासून पश्य झालं. दृश्य हा शब्द कसा आपल्या ओळखीचा आहे, दृश्य म्हणतो आपण. ते दृश्य म्हणजे आपण जे काय बघतो ते. पण दृश्य या धातूपासून जे क्रियापद तयार झालं ते पश्य नावाचं झालं. पश्य म्हणजे बघा, पहा. तर ह्या पानावर आपण 9 क्रियापदं बघितली. रक्ष, रक्षण कर. धाव, धाव किंवा दौड. वद, बोल. नय, नी धातू, नय क्रियापद, घेऊन जा. आणि आणय, घेऊन ये. नृत्य, चल, स्था, तिष्ठ, दृश्य, पश्य. आता ह्या क्रियापदांचा आणि मागच्या शब्दांचा उपयोग करून आपण हे तयार केलं. एक वाक्य, दुर्बलम रक्ष. याचा अर्थ काढणं फार सोपं जातं आपल्याला. दुर्बलम रक्ष म्हणजे दुर्बलांना रक्षण करा, दुर्बलांचे रक्षण कर, दुर्बल की रक्षा कर. प्रोटेक्ट दी वीक. आता पुढचं तुम्ही मला सांगा, कोण सांगेल आता इथे? सुरेखा, काय आडनाव? KOKJ, कोकजे आहेत का? सुरेखा मॅडम? सीमा रत्नबारकी? यावेळेस आता इदानीम म्हणजे आता यावेळेस. आता नको धावूस. आता नको धावूस. इदानीम माधाव, आता धावू नकोस. ओके, हे सगळ्यात सोपं आहे. सत्यम वद, खरे बोल. जयमाला अय्यर मॅडम. जयमाला मॅडम. हा,
यानं तत्र नय. हम्म. गाडी या- तिथे ने ने हा गाडी तिथे ने. नाही. नय म्हणजे नेणे, आणय म्हणजे आणणे. भोजनम आनय. अश्विनी मॅडम, अश्विनी. हा भोजनम आनय म्हणजे काय भोजन जेवण म्हणजे आण. जेवण आण. राईट. रत्नप्रभा मॅडम, रत्नप्रभा मॅडम. बोलेकर साहेब. तू नाच. तू नाच. त्वम नृत्य. हा तू नाच. हा येस. सोनाली सुळे कुठे गेले? संपलं की काय? तर छोट्या मुलींकडे जाऊ. वेदश्री. पुरस्तात चल. हा, सर चल. पुरस्तात म्हणजे चल चल म्हणायचं, चल नाही. पुरस्तात म्हणजे पुढे. चल. पुढे पुढे चल. चल. समोर चल, पुढे चल. चा उच्चार चल करायचा, चल नाही. हो. इरा. तिथे थांब. तिष्ठ. तिथे तत्र थांब. तत्र तिष्ठ. तिथे थांब. वाट आहे. सर तिथे बस होणार नाही का तत्रतिष्ठचं? नाही, ती बसण्यासाठी नाही. ते त्याचा वेगळा शब्द आहे. बसण्यासाठी उपनिश्य आहे तेव्हा. उपविश हा, तर तिष्ठ जे आहे ते थांब असंच आहे. थांब किंवा उभा राहा तिथे. मी येतो तिथे थांब असं. तत्र तिष्ठ. एसके. उपरी पश्य. उपरी पश्य. वर पहा. वर पहा, वर बघ. सुखदा कुलकर्णी. सूर्यम पश्य. सुखदा मॅडम गेल्या वाटतं. सुखदा कुलकर्णी. हा, सुखदा की शुभदा? सॉरी सुभदा आहे का रे? माझं चष्मा दिसलं नाही मला. शुभदा कुलकर्णी म्हणून तुम्ही काय केलं नाही का? ओके ओके. हा हा. सूर्यम सूर्य पश्य. पहा. हा, सूर्य पहा. सूर्यम पश्य म्हणजे सूर्य पहा, सूर्याकडे पहा, सूर्याकडे सूर्याला पहा. सूर्याला पहा. सूर्याला पहा. हा. आता इथे हे अभ्यास 6 2-2 वाक्य बनवा असं म्हणल्याने पुरस्तात पासून एखादं वाक्य होऊ शकतं का? अशी 2 वाक्य त्यांनी केली. फार मोठं नाही करायचं. पुरस्तात पश्य, पुरस्तात गच्छ. पुढे बघा, पुढे चला, पुढे जा. आता अधस्थातला काय करू शकतो आपण? अधस्थात म्हणजे खाली, पुरस्तात म्हणजे पुढे. अधस्तात हा, तिष्ठ. अधस्थात तिष्ठ. ओके. अधस्थात गच्छ आणि पश्य दोन तेच घेतले नाही. यानम. यानम मध्ये आपल्याला फक्त 2 शब्द माहिती आहे. आणय आणि नय आणि रक्ष फरतर. हो, गाडी घेऊन जा, गाडी घेऊन ये, गाडीची रक्षा कर. यानम चलो पण होईल. हा, यानम चल यानम नाही चलो. होता ते. चल म्हणजे चलणे होईल. ते गाडी चालत नाही ना, आपल्याला चालवावं लागेल ते. तर चालवणे हे वेगळं क्रियापद तयार होईल त्याचं. सध्या आपण कसं जेवढे आपल्याला क्रियापद आहेत तेवढ्यावर लक्ष देऊ आपण. तिष्ठ पण वापरू शकतो यानमला. यानम तिष्ठ म्हणजे कसं की यानम हे स्वतःहून थांबणाऱ्यापैकी वाहन नाही, आपल्याला थांबवावं लागेल. अच्छा अच्छा. हा, ओके ओके ओके. तत्र. तत्र पासून काय होऊ शकतं? तत्र तत्र आगच्छ. तत्र गच्छ, तत्र आगच्छ. आगच्छ. तत्र पठ, तत्र गच्छ. तत्र आगच्छ होऊ शकतं, तिथे ये.
म्हणजे मी सिनेमा टॉकीजला चाललो तिथे ये असं म्हणतो आपण त्यावेळेला तत्र आगच्छ.